रोहित शर्माची फॅमिली व्हेजिटेरियन अशी चर्चा असते. रोहित शर्माला अंडे खूप आवडायचे. ही गोष्ट मी बऱ्याच सांगतो. हं, त्यांना आवडत पण असेल कधी साथ-साथ. पण त्यांनी स्वतःही म्हणालेलं आहे, की ज्या वेळेस मला काही नॉन-व्हेज खायचं असेल, तर हं. मी सर वरतीच राहायचे. सरांच्या मिसेसला मी फोन केला, आंटीला फोन करायचा, मला जेवायचं आहे किंवा नॉन-व्हेज खायचं आहे किंवा त्याला अंडे फार आवडायचे. म्हणजे हाफ फ्राय करून खूप हं. आवडायचं. त्याच्यामुळे तो नेहमी सांगायचा, आला की "मैं जा रहा हूँ ऊपर, खाने के लिए." मग मिसेस त्याला सगळे अंडे वगैरे बनवून द्यायची. नमस्कार, मी करणसिंह पवार. लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत विशेष पाहुणे आहेत, ज्यांनी कुठल्याही प्रकारची फीस न घेता भारतासाठी उत्तम असे क्रिकेटर्स घडवलेले आहेत. जगभरात ज्याची हिटमॅन अशी ख्याती आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्वात जास्त षटकार ठोकणारा खेळाडू आणि नुकतंच T20 विश्वचषक जिंकून देणारा रोहित शर्मा आणि रोहित शर्मा सोबतच अन्यही काही महत्त्वाचे क्रिकेटर्स त्यांनी घडवलेले आहेत आणि नुकतंच त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान झालेला आहे. ते दिनेश लाड सर आपल्यासोबत आहेत. सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. महत्त्वाचं म्हणजे आता द्रोणाचार्य दिनेश लाड सर यांचा अर्जुन कोण हे तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या मुंबईचा रोहित शर्मा. तर आपण गप्पांना सुरुवात करूयात. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे, की रोहित शर्मासारखा हिरा नेमका आपल्याला कसा सापडला? मी बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सांगत गेलेलो आहे, पण आता तुम्ही म्हणताय तर मला सांगावंच लागेल कदाचित. 1999 साली बोरिवली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन म्हणून त्या लोकांनी समर कॅम्प ऑर्गनाईज केले आणि त्या ठिकाणी रोहित प्रॅक्टिस करत होता आणि त्यावेळेस त्यांनी काहीतरी अंडर 12, अंडर 14, अंडर 16 अशा काही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेल्या आणि अंडर 12मध्ये आम्ही शाळेची टीम टाकली होती, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल. आम्ही फायनलला आलेलो आणि रोहित ज्या टीममध्ये खेळत होता, ज्या कॅम्पमध्ये होता, त्यांची टीम फायनलला आलेली. मॅच 10 ओव्हरची मॅच होती. त्यांनी काहीतरी 67 रन बनवले टीमनी पूर्ण. इसवी सन सांगू शकाल कुठल्या इयरची? 1999 साली. 1999. मे 1999. त्यांनी 67 रन बनवले. रोहितनी नाही, पूर्ण टीमनी 10 ओव्हरमध्ये संघाचे आणि आम्ही ते चेस केले. चेस केल्यानंतर मी समोरच बसलेलो. तर ज्या पद्धतीने रोहितने 2 ओव्हर टाकल्या, मी बॅटिंग तर बघितली नव्हती त्याची. मला खूप त्याची शैली आवडली बॉलिंगची आणि शाळा नवीन होती. त्यामुळे मला काही मुलं हवी होती शाळेसाठी. त्याच्यामुळे मॅच संपला, मी त्याला बोलवलं, त्याला विचारलं तुझं नाव वगैरे. त्यांनी सांगितलं रोहित शर्मा. मी म्हटलं तुझ्या पॅरेंटना मला भेटायला सांग इमिजिएट. तो म्हणे माझे पॅरेंट इकडे राहत नाही. म्हटलं मग तू इथे काय करतो? पॅरेंट माझे डोंबिवलीला राहतात, मी काकांकडे राहतो. इकडे MSGमध्ये काकांकडे राहत होतो. नेमके काका तिकडे होते त्याचे, रवी अंकल म्हणून. त्यांना मी बोलवलं. त्याने सांगितलं की तुमचा पुतण्या मला आवडलेला आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही शाळेमध्ये घेऊन या, आपण ॲडमिशन करू. त्यांनी सांगितलं ठीक आहे सर, आम्ही येतो. 2 जूनला ते शाळेत आले. मी डायरेक्टरकडे घेऊन गेलो. फॉर्म वगैरे घेतला. फॉर्म घेऊन आम्ही ज्यावेळेस खाली आलो, त्यावेळेस त्यांनी मला एक प्रश्न विचारला, की "शाळेची फी किती आहे?" म्हटलं, "मलाही माहीत नाही. आपण जाऊन बघू." हं. आम्ही फीस काउंटरजवळ गेलो. तिकडे विचारले फीस किती आहे? तर ₹275 फी होती. तो आकडा पर ऐकल्याबरोबरच मंथ त्यांनी 275 प्रति महिना. प्रति महिना होती आणि तो आकडा गेला. त्यांनी इमिजिएटली सांगितलं, "सर ॲडमिशन नको आम्हाला." म्हटलं, "अरे 275 फी आहे, तुम्ही ॲडमिशन नको म्हणताय." म्हटलं, "आम्ही पैसेच भरू शकत नाही एवढे. आणि आता ज्या शाळेत जातो तिकडे ₹30 फी आहे. अच्छा. इथे आम्ही एवढी भरूच शकत नाही." पण मला काय माहीत की वाटलं होतं की मुलगा टॅलेंट दिसते आहे, शाळेलाही हवा आहे. मी घेतला फॉर्म आणि परत डायरेक्टर सरांकडे गेलो. त्यांना म्हटलं की "सर तुम्ही ॲडमिशन तर कन्फर्म केलंय. पण एक माझं एक क्वेरी होती, तर तुम्ही फुलफिल करू शकाल का?" म्हणजे "काय आहे?" म्हटलं, "मुलगा गरीब आहे, चांगला आहे, आपण त्याला फ्रीशिप देऊ." सरांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि ठीक आहे. त्यांनी फॉर्म घेतला आणि त्याने ग्रँटेड फ्रीशिप दिलं. कदाचित त्यावेळेस जर ती फ्रीशिप दिली गेली नसती, तर रोहित शर्मा मला वाटतं दिसला नसता जगाला असं वाटतं. आपण जसा आता उल्लेख केलात बोलताना, की रोहित शर्मा हा स्पिनर बॉलर, गोलंदाज आपण पाहिला. ऑफ ब्रेक करायचे ना, ऑफ ब्रेक. मात्र त्यानंतर तो एक उत्तम फलंदाज आहे, बॅट्समन आहे. हे नेमकं आपल्याला कधी वाटलं आणि त्यावरती आपण नेमकं कसं वर्कआउट केलं? असं की पहिल्या वर्षी ज्यावेळेस तो 7वीत असताना आला शाळेत, त्यावेळेस ॲज अन बॉलर म्हणून तो खेळला. म्हणजे आम्ही नवीन शाळा असल्यामुळे आम्ही काहीतरी फर्स्ट राउंडलाच आम्ही हरलो मॅच. हं. सेकंड इयरला काय झालं की तो 8वीत गेल्यामुळे मी त्याला अंडर 16 टीममध्येही ठेवला आणि अंडर 14मध्ये पण ठेवला आणि अंडर 16 टीमची आमची हॅरिस शील्डची प्रॅक्टिस लवकर चालू होती. म्हणजे ऑक्टोबरला चालू होत होती. आणि एक दिवस मी प्रॅक्टिसला येताना
गेटवर एक मुलगा मी बघितला नॉकिंग करताना. म्हणजे ओके. बेसिकली मुलं काय करतात, कोच यायच्या आधी कोण बॉलिंग टाकतो, कोण नॉकिंग करतो, कोण मस्ती करतो, या प्रकार चाललेले असतात. तर एक नॉकिंग करताना मला मी बाहेरून बघत होतो, सुंदर बॅट येत होती. तर मला सुरुवातीला कळलं नाही कोण आहे तो. म्हणून मी आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर मी बघितलं की हे रोहित होता. मी म्हटलं, "तू बॅटिंग पण करतो?" तो काही बोलला नाही. म्हटलं, "ठीक आहे." मग त्याला मी घाबरायचा का? हां, घाबरायचं. हां, हां. घाबरायचं. 7 नंबरला बॅटिंगला नेटमध्ये पाठवलं. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, तर मला थोडं वाटायला लागलं की ह्याला आपण प्रमोट करायला गरज आहे. मग मॅचमध्ये मी त्याला 6 नंबरला पाठवलं. त्यांनी 30-40 रन केले, चांगले केले. पण ती मॅच आम्ही हरलो. ते ते अंडर 16चं क्रिकेट संपलं. ज्यावेळेस 14ची प्रॅक्टिस चालू झाली, त्यावेळेस मी त्याला बॅटिंगमध्ये वरती द्यायला चालू केलं. कारण तो सीनियर होता, 8वीत गेलेला आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता, मला वाटायला लागलं की नाही, याला आपण बॅटिंगमध्ये प्रमोट करणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेस जर मी ते डिसिजन घेतलं नसतं, की ह्याला बॅटिंगमध्ये प्रमोट करणं, तर कदाचित रोहित बॅट्समन म्हणून दिसला नसता असं मला वाटते. ते माझं डिसिजन खूप मोठं झालं असं मला वाटतं. त्याचा मला स्वतःला तर अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि त्यानंतर त्याला मी ज्यावेळेस गाईड शील्डची मॅच आली, त्याला म्हटलं, "तू ओपन कर." खुश झाला खूप. आणि त्याच मॅचला त्यांनी 140 धावाची खेळी केली आणि त्याच्यानंतर टॅलेंट त्याच्याकडे होतंच. असं नव्हतं की माझ्यामुळे तो मोठा बॅट्समन झाला. त्याचं टॅलेंट, त्याने टॅलेंटला जस्टिफाय केलं. त्यांनी मेहनत केली, भरपूर वेळ दिला त्या गोष्टीला आणि तो एवढा मोठा फलंदाज झाला. मात्र यामध्ये कौतुकास्पद हे आहे की फक्त नॉकिंग आपण पाहिली आणि त्यातलं आपल्याला कळालं की रोहित शर्मा हा एकदम उत्तम फलंदाज होऊ शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न की ज्या वेळी क्रिकेटची चर्चा होते जागतिक पातळीवरती, मुंबई क्रिकेटचं फार कौतुक केलं. त्यामध्ये सुनील गावस्कर पासून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि यामध्ये मुंबईच्या क्रिकेटचं तंत्रशुद्ध आणि अभ्यासू फलंदाजी अशी नेहमी चर्चा होते. त्यामध्ये रोहित शर्माबद्दल बोलताना असं नेहमी बोलतात की ही हॅज अ गुड इनफ टाइम टू प्ले द बॉल. विराट कोहली सुद्धा एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता आणि पाकिस्तानचे सुद्धा प्लेयर म्हणतात की रोहित शर्माकडे आमच्या सर्वांपेक्षा 1 सेकंद जास्त आहे. मग ही टेक्निक नेमकी कशी डेव्हलप झाली, यावरती काय वर्कआउट केलं? बेसिकली हे गॉड गिफ्टेड असते, जसं असं म्हणायला लागेल की प्रत्येक बॅट्समनकडे ती शैली नसते. जसं सचिन तेंडुलकरला देव देव मानलं जातं क्रिकेटचं, तसं ह्याच्याकडे पण काहीतरी वेगळी एक देणगी दिली गेली आहे. त्याच्यामुळे आणि पण त्याचे टॅलेंट वेगळंच होतं. त्यांनी मेहनतही तेवढी केली आहे. म्हणजे मेहनत केल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही. त्याच्यामुळे त्याच्या मेहनतीला त्यांनी जस्टिफाय करून त्यांनी एवढा मोठा तो क्रिकेटर झाला असं मला वाटतं. रोहित शर्माबद्दल चर्चा करताना त्याचे सहकारी नेहमी बोलतात की थोडा लेझी आहे किंवा विसरभोळा आहे, खूप वस्तू किंवा इतर गोष्टी विसरतो. असा काही तुमच्या सोबतच्या तुमच्या सहवासामधला कुठला गमतीशीर किस्सा आहे का की विसरला असं काही? विसरला असं नाही, पण तो एक असा किस्सा झालेला की तो अंडर 17 मुंबईसाठी सिलेक्ट झालेला आणि तो मॅचला जात होता. हं. मॅचला त्यानं बँड्राला ज्यावेळेस ट्रेनमध्ये जायचं, ट्रेनने त्यावेळेस बोरिवलीवरनं ओके. आणि बँड्रा स्टेशन सुटल्यानंतर जी खाडी लागते, हां. तो बाहेरच उभा होता गर्दी असल्यामुळे आणि त्याचं ते किट खाली पडलं आणि तो परत आला. ट्रेनमधून की ट्रेनमधनं खाली खाडीत पडलं, पडला? खाडीत पडलं. तो परत आला. तर मला चंद्रकांत पंडित त्यावेळेस कोच होते. त्यांनी मला फोन केला, "अरे तू रोहित आलाच नाही प्रॅक्टिसला." तर ह्यांनी गाढवानी काही मला सांगितलं, मी गाढवच बोलायचो त्याला. ह्यांनी मला काहीच सांगितलं नाही, की सर असं झालं. त्याच्यानंतर मला कळलं, की ते किट त्याचं पडलेलं. पण असं विसरबोळ असं नाही का, म्हणजे क्रिकेटसाठी तो खूप वेळ देण्यासारखा मुलगा होता. म्हणजे शाळेला दांड्या मारून तो क्रिकेटसाठी म्हणजे मला सारखा त्रास द्यायचा, की सर प्रॅक्टिसच करायची मला. तो अभ्यासासाठी दुर्लक्षच करायचा त्या गोष्टी. म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं त्याचं हे. मैदानातला रोहित शर्मा आणि मैदानाबाहेरचा रोहित शर्मा असं क्रिकेटच्या व्यतिरिक्त नेमकं रोहित शर्माबद्दल एखादं काय आपण सांगू शकतो? त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल तो एक सांगू शकतो. कारण मला आठवतंय, की ज्यावेळेस अंडर 19 मुंबईला सिलेक्ट झालेला आणि आम्ही कुठेतरी असे उभे होते. समोर एक Mercedes गाडी उभी होती आणि मला म्हणाला, की "सर मी गाडी घेणार." मी म्हटलं, "मूर्खा, गाडी घेणार म्हणजे तू काय खेळलायस गाडी घ्यायला? आता तू मुंबईच्या अंडर 19 टीममध्ये आलेला." म्हटलं, "नाही, घेऊन दाखवणार मी गाडी." मग त्याचा तो कॉन्फिडन्स लेव्हल एवढा हाय होता. आता तुम्हाला माहीतच आहे, की त्याच्याकडे बऱ्याच गाड्या आहेत आणि त्यांनी खरोखर ते करून दाखवलं. म्हणजे त्याला स्वतःबद्दल विश्वास होता, की मी पुढे जाऊन एक मोठा क्रिकेटर होऊ शकतो, जर मी मेहनत केली तर. त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. चर्चा तर होते रोहित शर्माची, मात्र या व्यतिरिक्त शार्दूल ठाकूरची पण नेहमी चर्चा होते. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्याबद्दल नेहमी उल्लेख केला जातो, की शार्दूल ठाकूरला आपण आपल्या घरी देखील ठेवलात आणि शार्दूल ठाकूरच्या म्हणजे घडवण्यामध्ये नेमका आपला त्यावेळेसचा नेमका कसा अनुभव आहे? सर, मी एक तुम्हाला एक सांगेन, की मी घडवणारा कोण नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेस मला असंच लोकं म्हणतात, की तुम्ही ह्यांना घडवलंय, त्यांना घडवलंय. मी घडवलेलं नाहीये. फक्त मी एक बघितलं त्या मुलांना आणि त्यांना ती दिशा देण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे.
टॅलेंट तर त्यांचं होतंच. टॅलेंट असल्याचे कुठं सगळेच म्हणून या लेव्हलला क्रिकेट खेळत नाही. हां, पण शार्दूल ठाकूर तसं झालं, जसं रोहितला मी एका मॅचमध्ये बघितलं. तसं शार्दूलला आमच्या विरुद्ध मॅच खेळताना शाळेची मॅच होती. तो पालघर तारापूर विद्यामंदिरमधनं आला आणि त्या मॅचमध्ये त्यांनी काहीतरी 76 धावा केल्या आणि 4 विकेट काढल्या. 4 का 5 विकेट. जशी मॅच संपल्यावर मी त्याला बोलावलं. त्याला म्हटलं, "तू माझ्या शाळेत ॲडमिशन घे." कारण मला त्यावेळेस तो त्या एज ग्रुपमधला सगळ्यात जोरात टाकणारा बॉलर दिसला होता. खूप सुंदर त्याची बॉलिंग ॲक्शन होती आणि खूप जोरात टाकत होता. मी त्याला म्हटलं, "तुझ्या नेहमीप्रमाणेच तुझ्या पालकांना मला भेटायला सांग." हं. पण नेमके त्याचे पालक म्हणजे वडील तिकडे मॅचला आले होते. त्यांना म्हटलं, की "ह्याला तुम्ही मुंबईला पाठवा माझ्या शाळेत. हा जर मुंबईत आला तर टॉप लेव्हलचं क्रिकेट खेळेल." मी असं म्हटलं नव्हतं, की तो येऊन भारताला जाऊन खेळू शकेल. पण एक चांगल्या लेव्हलचं क्रिकेट खेळू बरोबर. शकेल. पण त्याच्या वडिलांनी मला उत्तर दिलं, की "सर तुमच्या शाळेत आहे तर म्हटलं 3 तास जायला, 3 तास यायला आणि 10वीत गेलेला आहे. त्याच्यामुळे 6 तास फुकट जाणार आणि परत अभ्यास. आणि उद्या तो क्रिकेटर नाही झाला तर ॲटलीस्ट अभ्यासामध्ये काहीतरी करू शकेल." पण त्यांना मला कॉन्फिडन्स नव्हता त्या गोष्टीचा, की खरोखर हा पुढे जाऊन काहीतरी करू शकेल. पण मला माहीत नाही, की जसं रोहितच्या बाबतीत मी ते डिसिजन घेतलं, त्या बाबतीत मी मी त्यांना जवळ-जवळ 22 फोन कॉल केले. म्हणजे फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत त्यांना सतत फोन करत होतो, की "काय करताय तुम्ही?" त्यांचं उत्तर एकच होतं, "नाही सर. 10वीचा 10वीत गेला आहे. 10वी चं. ट्रॅव्हलिंग टाईम जास्त आहे." असं करता-करता एक दिवस मी अचानक घरी बसता-बसता माझ्या मिसेसची सहज एक बॉम्ब टाकला, की ही घाबरत-घाबरत टाकला खरं तर, की "मला एक मुलगा घरी ठेवायचा आहे." तिने फक्त माझ्याकडे असं बघितलं, "तुमचं घर आहे, मला काय करायचं?" हे उत्तर जसं मला मिळालं, पटकन मी मोबाईल घेतला. तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं, की "मी माझ्या घरी ठेवायला तयार आहे." आणि रोहित आपला शार्दूल माझ्या घरी राहिला आणि आज तो भारताला खेळला. आता आपण जसं म्हणालात, की बऱ्याच पालकांना अशी भीती असते, की स्पर्धाचं क्रिकेटमध्ये खूप जास्त स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे. आपण त्या क्षेत्रात पुढं करिअर होईल का अशी भीती असते. मात्र आपण अगदी कमी कालावधीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने ओळखलात या क्रिकेटर्सना, की हे उत्तम खेळू शकतात. ही आपल्याकडे कला आहे. मात्र बऱ्याच पालकांचा कल असा असतो, की अभ्यास असेल किंवा क्रिकेट असेल, यामध्ये कुठल्या पालकांना नेमकं आपण काय मेसेज द्याल किंवा काय करणं योग्य राहील? कारण त्यामध्ये खूप टाईम इन्व्हेस्ट झाल्यानंतर मग त्याचे परिणाम वेगळे दिसतात. ते मॅसेज तर असा देईन, कारण मी ज्या पद्धतीने आतापर्यंत म्हणजे मी माझ्या मुलाचंच सांगतो तुम्हाला. हं. ज्यावेळेस तो 6 वर्षाचा होता, त्यावेळेस मी डिसिजन घेतलं, की ह्याला क्रिकेटरच बनवायचं, काही होऊन दे. भले अभ्यास नाही. मी असं म्हणत मनात मनात म्हटलं होतं, अभ्यास त्याला करायलाच लावला. पण असा विचार केलेला, कारण ते माझं डिसिजन होतं, की त्याला करायचं. आणि आज सुदैवाने तो मुंबईसाठी खेळला, इंडिया ए वगैरे IPL. खेळला. पण अजून दुर्दैवाने तो भारताला खेळलेला नाहीये. अजूनही मला वाटते, की तो भारताला खेळेल पुढे मागे. पण पालकांना मी एवढंच सांगेन, की मी नेहमीच ॲडवाईस करतो पालकांना. माझ्याकडे बरीच पालक येतात. ज्यावेळेस येतात त्यावेळेस मी बघितल्यानंतर मी त्यांना सांगतो, ही एक प्रकारची लॉटरी आहे ही. तुम्ही असं समजा, की लॉटरी लागू शकते, नाही लागू पण शकते. कारण शेवटी त्याची मेहनत, तुम्ही त्यांनी दिलेला वेळ, टॅलेंट असते, पण टॅलेंटबरोबर त्यांनी मेहनत पण करणं महत्त्वाचं आहे. त्याचं डेडिकेशन पाहिजे, फोकस पाहिजे त्या गोष्टीमध्ये. तर केलं तर कदाचित चांगला क्रिकेटर होऊ पण शकतो, असं की नाही. आणि बरेच क्रिकेटर माझ्या जवळ शाळेचे 95 मुलं मुंबई स्टेटला आतापर्यंत खेळली आहेत, डिफरंट एज ग्रुपमध्ये. पण ते माझ्यामुळे खेळलेले नाही. त्यांच्या त्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या टॅलेंटमुळे आणि पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे खेळलेले. परंतु आता काय झालंय, की आता प्रत्येक पालकांना असं वाटतंय, की पालकांसाठी एक मोठा म्हणजे हा हे आहे, सांगण्यासारखी गोष्ट हं. आहे, की प्रत्येक पालकांना असं वाटतं, की माझा मुलगा जाऊन क्रिकेटरच व्हावा. त्याचं कारण काय तर IPL. म्हणजे आज एखाद्या IPL प्लेयरला तुम्ही बघताय, की तो काहीच केला नसेल, म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेट जरी खेळला आणि त्याला 3 करोड, 4 करोड, 10 करोड अशा पण गोष्टी मिळालेल्या आहेत. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा डॉक्टर नाही झाला चालेल, इंजिनियर, MB नाही झाला तर इंजिनियर काही. पण तो क्रिकेटर झाला तर करोडो रुपये घेऊन येईल. आणि ती चुकीची गोष्ट नाही. मी असं म्हणत नाही, की ती चुकीची गोष्ट आहे. परत आपण मुलांच्या भवितव्याचाच विचार करतो. पण त्याच्यासाठी त्या मुलाकडे टॅलेंट असणं गरजेचं आहे. टॅलेंट असेल तरच ती झेप घ्यावी. अदरवाईज क्रिकेट हा टोटली वेस्ट ऑफ टाईम गेम असं मी म्हणेन. जर तुम्ही क्रिकेटच्या मागे लागलात, तर शिक्षणाला बट्ट्याबोळ होतं आणि ते करिअरची वाट लागते. त्याच्यामुळे पॅरेंटना मी एवढंच सांगेन, की तुम्ही टॅलेंट असेल तर क्रिकेटच्या मागे लागा, अदरवाईज क्रिकेटच्या मागे लागू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोचेसना पण मी सांगतो, नेहमीच सांगतो, की पॅरेंटना तुम्ही मिसगाईड करू नका. पॅरेंटना उलट सांगा, की या मुलाकडे एवढंच क्रिकेट आहे, तेवढाच तो खेळू शकतो. जर टॅलेंट नसेल तर बरेच हल्ली काय झालंय, हल्ली असं वाटतं का सर आपल्याला, इंटरप्ट करतो, की आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर काही कोचेस मुद्दामहून त्या पॅरेंटला आशा दाखवतात,
हा गुड चांगला खेळू शकतो, ही शॉट अशी तशी कौतुक करून मग त्या सर्व घडामोडीचा परिणाम हा होतो की त्या विद्यार्थ्याचं, त्या मुलाचं टाइम वेस्ट होतं आणि त्या ठिकाणी त्यांना योग्य गायडन्स मिळलं जात नाही. फक्त आपल्या अकॅडमीला ॲडमिशन हवंय म्हणून त्यांचं कौतुक करणाऱ्या मुलांचं कौतुक. असं काही घडतं का? असं काही तुमच्या पाहण्यामध्ये असं काही? आता मी नेहमीच म्हणतो, की माझ्या विरुद्ध मला वाटते पूर्ण मुंबईमध्ये 99% कोचेस माझ्या अगेन्स्ट आहेत. त्याचं कारण काय मी स्पष्ट बोलतो म्हणून. मी प्रत्येक कोचेसना सांगतो, की तुम्ही मिसगाईड करू नका. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की तुम्ही असं सांगू नका, की हा मुलगा पुढे जाऊन मोठं क्रिकेट खेळू शकतो. पण काही कोचेस तसं करतात आणि त्या मुलाच्या करिअरची वाट लावतात आणि ते फ्रस्ट्रेशनमध्ये टाकतात मुलांना किंवा पॅरेंट पण. त्याच्यामुळे पॅरेंटना मी तेच ॲडवाईस करतो, की मुलाकडे टॅलेंट असेल, योग्य कोचकडे पाठवायचं. त्यांनी सांगितलं, की खरोखर हा पुढे जाऊ शकतो, तरच तुम्ही चान्स घ्या, तरच घेऊन या. बेसिकली आता काय झालं, की अंडर 14, अंडर 16 मध्ये जर मुलगा सिलेक्ट नाही झाला. माझ्याकडे बरीच मुलं अशी आहेत, जी अंडर 14 पण खेळलेली नाही आहेत, अंडर 16 पण एक पुढे जाऊन 19 खेळलेले आहेत, 22 खेळलेले आहेत, रणजी ट्रॉफी पण खेळलेले आहेत. आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे त्या गोष्टीला. तेवढं पेशन्स असणं गरजेचं आहे. पण पॅरेंटना आता पेशन्स राहिलेले नाहीत. पॅरेंटना पटकन उडी मारून तो खेळलाच क्विक. पाहिजे असे. त्याच्यामुळे काही कोचेस मिसगाईड करतात. हे चुकीचं आहे, पण प्रत्येकाची शैली वेगळी आहे. कोचिंगची करायची काय करते. मी त्या त्या कोचेसना मी दोष देऊ शकत नाही. परंतु एवढंच ॲडवाईस करू शकतो, की तुम्ही पॅरेंटना फक्त व्यवस्थित सांगा, की या मुलाकडे एवढंच टॅलेंट आहे आणि तो तेवढंच क्रिकेट खेळू शकतो. आता बऱ्याच वेळी चर्चा होते की यशस्वी व्हायचं असेल तर हार्ड वर्क, टॅलेंट हा तर मुख्य भाग आहे. यासोबतच लक फॅक्टर पण मॅटर करतो. बऱ्याच वेळी क्रिकेटच्या अंतर्गत राजकारणाची पण चर्चा होते. असे कुठले आपल्या माहितीस्तव खेळाडू किंवा कोणी आहेत का जे खूप चांगलं क्रिकेट खेळू शकले असते, ते गुणवत्तापूर्ण आहेत, मात्र त्यांचं एकतर बॅड लक झालं किंवा काही अंतर्गत क्रिकेटमधलं राजकारण, असं काही सांगू शकाल? ते मला तर वाटत नाही. मी आता मुंबईसाठी गेली 4-5 वर्ष कोचिंग करतो आहे. मुंबईचे अंडर 14 केलं, अंडर 16 आता अंडर 19ला आहे. परंतु मला असं कुठे दिसलेलं नाही, की राजकारण त्याच्यामध्ये येते. हां, लक फॅक्टर महत्त्वाचा आहे. लक फॅक्टर तर पाहिजेच. तुम्हाला एक जिवंत उदाहरण म्हणजे रोहितचंच देतो तुम्हाला, की ज्यावेळेस रोहितला पहिल्याच वर्षी त्याची चर्चा झाली. त्याला भारतासाठी सिलेक्शन होणार. मला वाटते मुलाखत पण घेऊन गेले 2 दिवस आधी, की कन्फर्म रोहित टीममध्ये येतोय. मी त्यांना म्हटलं, "अरे आता घेऊ नका." "नाही, नाही 100% होतोय. आम्हाला चॅनलवर स्टोरी द्यायची आहे," म्हणून सांगून मुलाखत करून घेऊन गेले. ज्यावेळेस बांगलादेश टूरची टीम निघत होती, त्यावेळेस आम्ही आणि रोहित आम्ही शाळेतच बसलेलो. जशी टीम निघाली आणि रोहितचं नाव आलं, तर एकदम नर्व्हस झाला त्यावेळेस. तर मी म्हटलं, "अरे तुझी चर्चा तर झाली. ॲटलीस्ट तुझ्याबद्दल विचार तर केला गेला. परंतु तुला घेतलं नाहीये, ठीक आहे." आणि नंतर काय झालं, की लक फॅक्टर मी त्या करतो. लक फॅक्टरचा तुम्हाला एक किस्सा सांगतो हां, की अ, मनोज तिवारी त्या टूरला सिलेक्ट मनोज झालेला तिवारी. 2008च्या टूरला आणि मनोज तिवारी खेळता-खेळता पडला काहीतरी प्रॅक्टिसमध्ये आणि त्याचा डिस्लोकेट झाला हात. त्याच्यामुळे आयर्लंड टूरला रोहित शर्मा टीममध्ये आला. म्हणजे हा लक. लक असणं फार महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये असं मी बोलू शकतो. 100%. रोहित शर्माबद्दल जर सांगायचं झालं तर रोहित शर्माची फॅमिली व्हेजिटेरियन अशी चर्चा असते. रोहित शर्माला अंडे खूप आवडायचे आणि बऱ्याच वेळी तो त्याच्या मित्रांच्या घरी किंवा आपल्या गुरूंच्या घरी जाऊन त्याबद्दल नेमकं काय सांगाल? अशी ऐकण्यासाठी उत्सुकता आहे. ही गोष्ट मी बऱ्याच सांगतो. हं. तुला आवडत पण असेल कधी साथ-साथ. पण त्यांनी स्वतःही म्हणालेलं आहे, की ज्या वेळेस मला काही नॉन-व्हेज खायचं असेल, तर हं. सर वरतीच राहायचे. सरांच्या मिसेसला मी फोन केला, आंटीला फोन करायचा मला जेवायचं आहे किंवा नॉन-व्हेज खायचं आहे किंवा त्याला अंडी फार आवडायचे म्हणजे हाफ फ्राय करून खूप हं. आवडायचं. त्याच्यामुळे तो नेहमी सांगायचा आला की, "मैं जा रहा हूँ ऊपर खाने के लिए." मग मिसेस त्याला सगळे अंडे वगैरे बनवून द्यायची. त्याला आवडते. म्हणजे नॉन-व्हेज त्यांच्याकडे ब्राह्मण आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे नॉन-व्हेज चालायचंच नाही. भविष्यामध्ये असा कुठला आपल्याला कर्णधार नेमका आपलं कुठल्या खेळाडूमध्ये आपण पाहताय, की रोहित शर्मासारखा तो भारताचा कर्णधार होऊन एक वेगळ्या पातळीवरती भारताच्या क्रिकेटला घेऊन जाईल असं? असं कुठलं क्रिकेटर सध्या वाटतो का आपल्याला? मुंबईच्या बाबतीत म्हणायला तर श्रेयस अय्यर आहे जो चांगला क्रिकेटर, चांगला कर्णधार होऊ शकतो भारताचा फ्युचरमध्ये नाही केलं तर. बाकी तर आता सध्याच्या घडीला तर मला दिसत नाही असं कोण होतं. विषय ज्यावेळी निघतो महिला क्रिकेटचा, की महिला क्रिकेटचा दर्जा हा उंचावणे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सध्या आपण काही मॅचेस पाहिल्यात. आताच नुकतंच आशिया कप झालं. महिला क्रिकेटर्सनी खूप चांगला परफॉर्म केलं. नेमक्या काय गोष्टी करणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे कोणी असे महिला क्रिकेटर्स आलेत का या संदर्भात गाईडन्स घेण्यासाठी? ते महिला क्रिकेटर बऱ्याच येतात असं नाही पण आता बघायला गेलं तर महिला क्रिकेटला पण चांगलं बघितलं जाते. कारण आता बघितलं तर मेन्स क्रिकेट बरोबर वुमेन्स क्रिकेटला पण तेवढंच
BCCI कडनं पैसे दिले जात आहेत. आधी नव्हते, आता आधी झाले. तेवढे नव्हते, नव्हते. आधी सुरुवातीला नव्हते. ह्या गेली 3-4 वर्षामध्ये भयंकर त्यांची वुमेन्स प्रीमियर लीग पण चालू गेलेली आहे. इव्हन त्यांना बाहेर पण जाऊन T20 क्रिकेट खेळायला मिळते. त्याच्यामुळे BCCI कडनं त्यांना खूप सपोर्ट मिळतो असं वाटतं. आणि आता महिला क्रिकेटमध्ये पण चांगलं आहे, म्हणजे तुम्ही जर चांगलं टॅलेंट असेल तर तुम्ही क्रिकेटमध्ये इंटरेस्ट घेणं. आता सध्या मी एक मुलगी नडियाद आहे गुजरातमधली, तिथली एक मुली मी अडॉप्ट केलेली आहे, 11 वर्षाची आहे. असं मला वाटतं की फ्युचरला जाऊन ती देशासाठी खेळू शकेल, असं टॅलेंट तिच्याकडे. पण शेवटी कसं आहे की टॅलेंटपेक्षा तुम्ही दिलेला वेळ महत्त्वाचा आहे, तुमचे पेशन्स हे महत्त्वाचे आहेत. तसं केलं तर टॅलेंटला तुम्ही चांगलं वाव देऊ शकता असं मला वाटतं. आपण जरी खेळाडू घडवत नसाल असं आपण म्हणत असाल तरी हे खरं आहे की आपण घडवता. या रिलेटेड एक प्रश्न असा आहे की आता आपण म्हणलात की गुजरातमधली महिला क्रिकेटर जे स्वप्न घेऊन आता तयारी करतायत, अडॉप्ट केला आपण. आपण अनेक महाराष्ट्रातलेही मराठवाड्यातले किंवा ग्रामीण भागातले खेळाडू दत्तक घेतलेत. महाराष्ट्राच्या क्रिकेटचा दर्जा उंचावा, भारताच्या प्लॅटफॉर्मवरती, मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती यांनी क्रिकेट चांगलं खेळावं असा आपण प्रयत्न करताय. द्रोणाचार्य पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलं. शासनाकडनं या संदर्भातली काही दखल सध्या घेण्यात येते का, किंवा काय या गोष्टी आणखीन करणं आवश्यक आहे जेणेकरून महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रात दर्जा उंचावेल? हा प्रश्न मला खूप आवडला तुमचा. हा गरजेचं उलट मी तुम्हाला सांगणार होतो. कारण मी आता जवळजवळ 15 मुलं मी अडॉप्ट केलेली आहेत ग्रामीण भागात, म्हणजे शिर्डी म्हणा, मराठवाडा म्हणा, यवतमाळ, बीड, सोलापूर, सावंतवाडी, रत्नागिरी इथली 15 मुलं मी अडॉप्ट केलेली, जी 6 आणि 7 वर्षाची मुलं आहेत. आणि त्यांच्या पॅरेंटनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना मुंबईत आणलेलं आहे. मी त्यांचं सगळं म्हणजे शिक्षणासहित सगळं बघतोय त्या गोष्टीचं. पण माझी एकच तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो, कारण लास्ट इयरला मला बोरिवलीमध्ये एक ग्राउंड आहे, गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल म्हणून, ते मिळालेलं होतं मुख्यमंत्र्यांच्या सहीमुळे काहीतरी. ते मला BMC कडनं, पण ते रेंटेड होतं, तिचं रेंट मला 1,70,000 रेंट होतं. तुम्हाला तर माहिती आहे मी गेली 28 वर्ष या क्षेत्रामध्ये पैसे न घेता काम करतोय, त्याच्यामुळे ते मला भारी पडलं होतं. पण तरी पण आम्ही ते काही ॲडजस्ट करून ते करत होतो. पण त्याच्यानंतर त्या ग्राउंडचं टेंडर निघालं गेलं. टेंडर ओपन होऊन आता जवळजवळ 1.5 महिना झाला आहे, परंतु अजूनही काही त्याचं झालेलं नाही. मला काहीच कळत नाही की असं का होतंय, कारण मी सतत त्याचा पाठपुरावा करते पण तिकडून काय रिस्पॉन्स येत नाही आहे. तर मला भीती वाटते की ते ग्राउंड माझ्या हातून दुसऱ्याला कोणाला देण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, असं मला वाटायला लागलं आहे. तर मी शासनाला, म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना किंवा फडणवीस साहेबांना किंवा अजित पवार साहेबांना हीच विनंती करतो की ते ग्राउंड मला जर दिलं तर रोहित शर्मासारखे अजून अनेक काही खेळाडू, हां. मी रोहित शर्मा म्हणत नाही, पण त्याच्यासारखे सिमिलर आहे जी मुलं खरोखर जी मी टॅलेंट जे बघितलेलं आहे, अशी मुलं मी महाराष्ट्राला, मुंबईला आणि महाराष्ट्राला देऊ शकतो. तर शासनाने जर मदत केली तर, कारण खूप महत्त्वाचं आहे. मला कधी-कधी काही वाटते, मी बोलणं चुकीचं आहे की आज द्रोणाचार्य म्हणून मला हे द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला, म्हणजे माझ्या गुरूंना 1990 साली आचार्य सरांना हे अवॉर्ड मिळालेलं आहे आणि 32 वर्षानंतर हे अवॉर्ड मला मिळालं. म्हणजे महाराष्ट्राला 32 महाराष्ट्राला, वर्षानंतर हे अवॉर्ड मिळालं क्रिकेटमध्ये. तरी शासनाने त्याची काही दखल घेतलेली नाही. मला माझ्यासाठी काहीच नको आहे. मला हवं आहे की जी मुलं माझ्याकडे आहेत, त्यांना जर चांगली फॅसिलिटी दिली, तर पुढे मागे तेही रोहित शर्मा होऊ शकतात असं मला वाटतं. रोहित शर्माचे गुरु आपण आहात. आपण आता म्हणालात आपले गुरु आचरेकर सर. नेमकं आचरेकर सरांचे असे कुठले गुण आहेत जे आपण इम्प्लिमेंट केले आणि त्या आठवणी सगळ्या आपल्या आहेत, आपल्याला त्याचा खूप फायदा झाला? खरंच फायदा झाला, कारण मी ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो, मी गल्लीबोळात क्रिकेट खेळायचो, तर माहीमला राहत होतो आणि त्यावेळेस माझ्या इथल्या एका सिनियर मुलांनी 10वी नंतर मला म्हणा, "तू काय सारखा गल्लीमध्ये खेळ, तर तुला मी आचार्य सरांकडे घेऊन जातो." त्याचे कोणतरी मित्र होते, जे आचार्य सरांचे मित्र होते. तर मला घेऊन गेले. मला सरांनी सांगितलं, "ठीक आहे." मी अनवाणी होतो, म्हणजे चप्पल घातली होती. "काय करतोस?" म्हटलं, "बॅटिंग, बॉलिंग दोन्ही करतो." टेनिस बॉल खेळायचो. त्यांनी मला 2-3 शॉट्स खेळायला लावले. बघितलं, बॉलिंग टाकायला लावली. बॉलिंग टाकलं, म्हटलं, "ठीक आहे, उद्यापासून ये." पण उद्यापासून ये पुढचं काय? कारण माझ्याकडे काहीच नव्हतं. परिस्थिती एकदम गरीब परिस्थिती होती. माझ्याकडे कपडेही नव्हते, शूज नव्हते. तर सरांनी सांगितलं, "ठीक आहे, तू उद्या ये." सरांनी त्यांच्या घरचे कपडे आणले. म्हटलं, "हे थोडे अल्टर करून घे." मला ₹400 दिले. "हे घे ₹400, जाऊन शूज घे." आणि माझ्यासारख्या अनेक अगणित मुलांना सरांनी म्हणजे फ्री कोचिंग दिली होती. म्हणजे त्यावेळेस मला आठवतं माझ्याकडे ₹7 पण नव्हते फीज भरायची. आणि सर कधी असे कोणाकडनं फीज घ्यायचे नाही. कोणी आणून दिले तर ते करायचे. तोच प्रकार मी आता करतोय असं मला वाटते. कदाचित सरांनी जे
हे केलं, त्यांची जी परंपरा मी चालू ठेवली असं मला वाटते आणि ती मी शेवटपर्यंत ती चालूच ठेवणार आहे. की परत शासनाला तुमच्या माध्यमातून परत सांगतोय, जर ते ग्राउंड जर मला मिळालं, तर मी अजून बरेच क्रिकेटर भारतासाठी देऊ शकतो. थोडक्यात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये दर्जा उंचावण्यामध्ये खूप मोठी मदत होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मखा अँटनी. आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मॅच असली की भीती वाटायची. मखा अँटनी असतील, शॉन पोलक, काही वेगवान गोलंदाज. तर मखा अँटनीचा मुलाला ज्यावेळी त्याला क्रिकेटर बनवायचं होतं, त्याने स्वप्न पाहिलं की क्रिकेटर बनावं, त्यावेळी ते सर्वात आधी आपल्याकडे आले होते. तो नेमका किस्सा काय, नेमका कसा आपला त्यावेळेसचा अनुभव आहे? नाही, नाही. कसं होतं की ऑलरेडी तो खेळला होता, तिकडे खेळत होता क्रिकेट. परंतु मका अँटनीला मुंबई भारतामध्ये काहीतरी त्याला आपल्या मुलाला प्रॅक्टिस करण्यासाठी पाठवायचं होतं. कारण भारताची जी टेक्निक आहे, हे आहे, ते त्याला शिकवणं गरजेचं आहे. ते त्याच्या दृष्टीने त्याला शिकवणं गरजेचं आहे. मला कोणीतरी सांगितलं की मका अँटनीला त्याच्या मुलाला भारतामध्ये पाठवायचं आहे, तर तुम्ही करू शकाल का? म्हटलं, "हो, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला सांगा." तर मका अँटनीने मला फोन करून विचारलं, तर मी पाठवतोय, तर आपले चार्जेस वगैरे किती असतील? म्हटलं, "चार्जेस वगैरे काही नाही, तुम्ही मुलाला पाठवून द्या." आणि तो जवळ-जवळ 6 महिने माझ्याकडे होता आणि चांगलं क्रिकेट घेऊन जातो. फ्युचरमध्ये तो साऊथ आफ्रिकेसाठी खेळताना असं दिसेल असं मला शक्यता वाटते. रोहित शर्मा आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस डेब्यू झालं, त्याचं पदार्पण झालं, मात्र त्याच्या आधी रोहित शर्माची अशी कुठली एक खास इनिंग आपल्याला आठवते का, जी खूप इम्पॅक्टफुल होती आणि त्या गोष्टीचा खूप प्रभाव राहिला? बेसिकली मला त्याच्या इनिंग्स शाळेच्या असताना मला खूप आवडलेल्या होत्या. म्हणजे बऱ्याच इनिंग्स मी बघितलेल्या आहेत. मी एक छोटासा किस्सा सांगतो, की असं झालं, की आम्हाला क्वार्टर फायनलला क्वालिफाय व्हायचं होतं हं. आणि आम्ही 250 चेस करत होतो. आणि त्यावेळेस आमच्या 30ला 4 विकेट गेलेल्या. 50 षटकाची मॅच. 50 50 षटकामध्ये षटकाची. 30ला 4 विकेट गेल्या होत्या. तर मी त्याला निरोप पाठवला, की "रोहित, काही परिस्थितीतून आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. तू जिंकून द्यायची आहे." तर त्यांनी 170 धावाची खेळी केली. ती खेळी बघितली आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच म्हणजे मुंबईच्या सिलेक्टर्सना सांगितलं, मुंबईतल्या बऱ्याच लोकांना सांगितलं, की "या मुलाकडे वॉच करा. हा मुलगा फ्युचरमध्ये आपल्या मुंबईचा स्टार होणार." आणि ॲक्चुअली तसं घडलं. बऱ्याच इनिंग त्यांनी केलेल्या. त्याच्यानंतर एक इनिंग अशी झाली, की आपण सीबी सीरीज खेळत होतो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट. आणि सीबी सीरीज आपण 22 वर्षात कधी जिंकलो नव्हतो तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये. तर रोहितने एक 67 धावाची खेळी केली होती. म्हणजे सचिनचे पहिले ऑस्ट्रेलियामध्ये 100 झालेले त्यावेळेस. ओके. तर ती एक इनिंग मला सगळ्यात चांगली वाटली. त्या इनिंगवरनं मला वाटलं, की तो पुढे जाऊन चांगला मोठा क्रिकेटर होईल. त्यांच्या कॉलनीमध्ये म्हणजे शाळेच्या वयापासून नंतर खूप अशा कंप्लेंट आल्या होत्या, म्हणतात की काचा फुटल्या, असं काही? हां, तो तिकडे कारण त्याचं सकाळ-संध्याकाळ खेळण्याशिवाय दुसरं काही त्याला पर्यायच नव्हतं. सतत खेळत राहायचं. त्याच्यामध्ये त्यांनी शाळेच्या पण प्रिन्सिपलच्या केबिनच्या पण काचा फोडलेल्या आहेत. पण प्रिन्सिपल ॲग्री व्हायचे कारण मी त्यांना सांगायचो, की हा पुढे जाऊन तुमचं नाव करणार आहे. त्याच्यामुळे त्याला कधी शिक्षा केलीच गेली नाही. त्याच्यामुळे काचा भरपूर फोडलेल्या. क्रिकेटर घडतात, चांगला क्रिकेट खेळतात देशासाठी, हे खरं आहे. मात्र हल्ली काही क्रिकेटर आपण पाहतोय, एनर्जी ड्रिंकची ॲड आहे, पान मसालाची, जंगली क्रिकेट, काय रमी वगैरे अशी ॲड करतात. हे काय म्हणजे पटतंय का, किंवा ह्या गोष्टीमध्ये काय बदल आवश्यक वाटतं? ह्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही. त्यांचं पर्सनल हे आहे. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीबद्दल भाष्य करू शकत नाही. एक महत्त्वाचा प्रश्न, की आता क्रिकेटर एखादा खेळत असताना त्याचा क्रिकेटमध्ये बॅड पॅच येतो क्रिकेटरला बऱ्याच वेळी. कधी तो एन्जॉयड झाला, जखमी झाला तरी बॅड पॅच असतो. कोच, आपण एक कोच म्हणून कोचच्या आयुष्यामध्ये असं काही कधी बॅड पॅच येतो का, किंवा नेमकं चॅलेंजेस काय असतात? ते डेफिनेटली कारण परत रोहितबद्दलच बोलतो मी. ज्यावेळेस 2007ला रोहितने डेब्यू केला. त्याच्यानंतर 2009 पर्यंत तो चांगला परफॉर्म म्हणजे तो 6-7 नंबरला बॅटिंग करायचा. म्हणजे चांगला खेळ करायचा. परंतु 2009ला तो ज्यावेळेस बँड्राला शिफ्ट झाला, ज्यावेळेस तो बोरिवलीत होता त्यावेळेस रेग्युलर प्रॅक्टिस पण माझ्याबरोबर चालू होती त्याची. बँड्राला शिफ्ट झाल्यानंतर थोडं डायव्हर्शन झालं. क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं त्यावेळेस त्याचं. त्याच्यामुळे बॅड पॅच त्याला भरपूर आला. परंतु भारताचे सिलेक्टर त्याला चान्स देत होते. परंतु त्याच्यातूनही तो सावरला जात नव्हता. आणि 2011च्या वर्ल्ड कपच्या टीमच्या बाहेर तो गेला त्यावेळेस. म्हणजे विराट कोहली त्याच्यानंतर येऊन टीममध्ये बरोबर. खेळला होता. तर टीम निघण्याच्या वेळेस तो माझ्याकडे येऊन मला म्हणाला, की "सर क्या है? मेरे को लिया नहीं." म्हटलं, "अरे लिया नहीं म्हणजे तू काय केलंयस? तुझा परफॉर्मन्स तू बघ, तू काउंट कर. गेली 2 वर्षाचा परफॉर्मन्स कर. तू काय केलेलं आहेस? तू काहीच 9 केलं ते नाही. 11. 9 ते 11 तू काहीच केलेलं नाहीयेस. तुझा 10चा एव्हरेज आहे. तर तू क्रिकेटला वेळ नाही दिलास, तर तू संपून जाईल. तुला कोणी विचारणार नाही. फक्त टॅलेंट तुझ्याकडे आहे, पण तू वेळ देत नाही." तर त्यावेळेस त्यांनी मला प्रॉमिस केलेलं, की "सर ह्याच्यानंतर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. माझा म्हणजे माझ्याबद्दल कंप्लेंट येणार नाही." परफॉर्मन्स. की त्यांनी काय केलं त्याच्यानंतर तो रोज
BKC ला प्रॅक्टिसला जायला लागला. म्हणजे सकाळी 7ला जायचा, तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचा. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की 2011 नंतर त्याचा ग्राफ जो वाढला, तो ग्राफ कधी खाली आलाच नाही, तो वाढतच गेला. म्हणजे 3 डबल सेंचुरीज म्हणा, टेस्ट डेब्यूला 100 म्हणा, T20मध्ये मॅक्झिमम 100 म्हणा, ह्या सगळ्यात 2011 नंतर, कारण त्यांनी त्या गोष्टीला वेळ दिला. म्हणजे बॅड पॅचमधून सावरायचं असेल तर तेवढा आपल्याला वेळ पण देणं गरजेचं आहे. त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. मी असं ॲडवाईस करतो. सिद्धेश लाड जे उत्कृष्ट फलंदाजी करतात, टेक्निकबद्दल त्यांची चर्चा होते. पदार्पणात त्यांनी एक लेग साईडला षटकार देखील केला होता ओपनिंग सोबत रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्स IPLला. काय सांगाल नेमकं भविष्यात सिद्धेश लाड आणखीन कुठल्या प्लॅटफॉर्मवर पाहायला आपल्याला मिळतील? मी तर सुरुवातीपासून असं बघत होतो की तो कधीच भारताला खेळायला पाहिजे, पण दुर्दैव मी म्हटल्यामुळे लक फॅक्टर. लक जर असेल तर मला वाटते गावस्कर सरांनी पण एकदा कॉमेंट्स केले त्याच्याबद्दल, की सिद्धेश लाडला अमोल बुजरुंदार म्हणू नका. कारण ज्यावेळेस तो परफॉर्मन्स करतो त्याला मुंबईचा संकटमोचन म्हटलं जाते. आताही म्हटलं, तेव्हाही म्हटलं जात होतं. कारण ज्या वेळेस मुंबई 30ला 3 किंवा 40ला 5 अशा गोष्टींनी त्यांनी मुंबईला सावरलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला क्रायसिस मॅन ही पदवी दिली गेलेली आहे. परंतु त्याला तेवढा चान्स अपॉर्च्युनिटी मिळाली नाही जशी अपॉर्च्युनिटी त्यावेळेस इंडिया एला पण त्याला घेतलं जात नव्हतं. त्यावेळेस गावस्कर सरांनी पण सांगितलेलं की अमोल बुजरुंदार दुसरा बनू नका, सिद्धेश लाडला चान्स देणं गरजेचं आहे. तर परंतु आताही मला होप्स आहेत. आता तो 31 वर्षाचा आहे. कदाचित 1-2 वर्षात तो भारतासाठी खेळताना दिसेल, असं मी विचार करतो. गुरु किंवा कोच कधी रिटायर्ड होतो का? कोच हा कधीच रिटायर होत नाही, मला असं वाटते. कोचची भूक कधीच संपत नाही. प्रत्येक कोचला वाटते की माझा प्रत्येक मुलगा जाऊन देशासाठी खेळावा आणि देशासाठी त्याने नाव करावं. हेच त्या कोचची इच्छा असते, बाकी काही नाही. जसे आई-वडील विचार करतात मुलाच्या भवितव्याचा, तसं कोच पण त्या मुलाच्या भवितव्याचा विचार करतो. म्हणजे कोच कधीच रिटायर होत नाही. एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, की दिनेश लाड सर, सध्या आपलं नेमकं डेली रुटीन काय? आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये क्रीडा क्षेत्र, क्रिकेट हे याचा दर्जा उंचावण्यासाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे? आपले काय नेमके प्रयत्न असतात? आपलं स्वप्न काय नेमकं या संदर्भात? मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, माझं स्वप्न एकच आहे. शासनाने मला ग्राउंड द्यावं. बाकी स्वप्न बाकी मुलांची मी पूर्ण करू शकतो जर मला ग्राउंड जर मिळालं तर. कारण माझं रुटीन आहे, सकाळी उठायचं, ग्राउंडवर जायचं, दुपारी यायचं, जेवायचं, दुपारी परत जायचं, संध्याकाळी यायचं, थोडा आराम करायचा, जेवायचं, झोपायचं, परत सकाळी उठून ग्राउंडवर जायचं. हाच माझा रुटीन आहे. आपला वैयक्तिक प्रश्न, की आपली क्रिकेटची आवड नेमकी कशी झाली? मी म्हटल्याबरोबर क्रिकेट हा म्हणजे ज्यावेळेस मी माहीम म्हणजे जवळजवळ शिवाजी पार्क एरियात होतो. क्रिकेटचं मला आवडच होती. मी लहानपणापासून क्रिकेटच्या मागेच होतो. परंतु परिस्थितीमुळे मी काही करू शकलो नाही आणि जसं सांगितल्याप्रमाणे सरांकडे गेलो. सरांनी मला मदत केली. मला जॉब पण क्रिकेटमुळे लागला रेल्वेला आणि ॲक्च्युअली मी ॲक्सिडेंटली कोचिंगमध्ये आलो. म्हणजे मी ठरवलं ना, मी कोच बनून असं ठरवलं. माझे एक मित्र आहेत नितीन परुळेकर म्हणून. जसं एप्रिल-मेमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅम्प्स होतात. तर प्रबोधन गोरेगावला कॅम्प्स होते. मला त्यांनी विचारलं, की "तू कोचिंग करशील का?" माझ्यासाठी शॉकिंग होतं ते, कारण मी विचारच कधी केला नव्हता. कोच म्हणजे काय? हा विचारच केला नव्हता. पण तो म्हणाला, "नाही रे, फक्त यायचं, कॅच प्रॅक्टिस द्यायची आहे." कारण प्रत्येक कॅम्पला 600-700 मुलं असतात. तर त्यांना कोचेस पाहिजे असतात. अच्छा. 20-20, 25-25 मुलं दिली. तशी मला 25 मुलं दिली. मी कोचिंग चालू केली. मला माहीत नाही मी काय करत होतो ते. मलाच कळत नव्हतं ते. इसवी सन कुठलं नेमकं वर्ष? हे 2003 ची गोष्ट आहे. 2003ला प्रबोधन गोरेगावला. आणि मग कॅम्प संपला. एप्रिल-मेच्या दिवशी संपला. आम्हाला ₹550 मिळाले. आणि मॅच प्रॅक्टिस हे झालं, फंक्शन संपल्यानंतर मला सेक्रेटरीने बोलावलं गेलं तिथल्या प्रबोधन गोरेगावच्या. मला विचारलं, की तुम्ही रेग्युलर कोचिंग. माझ्यासाठी ते ॲक्च्युअली शॉकिंग होतं. कारण मलाच माहीत नव्हतं मी काय केलं, की मला रेग्युलर, कारण एवढे आम्ही जवळजवळ 19 कोचेस होतो आणि 19 कोचेस मलाच त्यांनी बोलून विचारलं, तुम्ही रेग्युलर कोचिंग कराल का? आणि माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट झाला असं मला वाटते. त्याच्यानंतर मी कोचिंगमध्ये जास्त लक्ष द्यायला लागलो. आणि माझ्या आयुष्यातला दुसरा एक टर्निंग पॉईंट म्हणजे 1999-98 साली ज्यावेळेस शाळेला मी कोचिंग करत होतो. 95 साली शाळेला कोचिंग चालू केली. 98 साली आमची मॅच शारदाश्रमवर, म्हणजे गुरु शिष्या विरुद्ध खेळत होते, एका विरुद्ध खेळत होते. सर माझ्या बाजूला बसलेले, आचरे सर, आणि मी इकडेच बसलेलो आणि आम्ही शारदाश्रमला हरवलं. शारदाश्रम टॉपची स्कूल. आपण त्या मॅचमध्ये काय बॅटिंग? मी नव्हतो, म्हणजे अच्छा. शाळेची टीम होती आमची. मी कोच होतो शाळेला. तेव्हा सरांनी माझ्या पाठीवर नुसते हात मारला असा. मला क्रिकेट क्षेत्रात राजू म्हणून जास्त बोललं, राजू वेल डन.
अच्छा. तर त्या आयुष्यातले माझी कलाटणी झाली असं मला वाटते आणि त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ क्रिकेटला देऊन आज एवढा मोठा कोच होऊ शकतो. तर हे दिनेश लाड सर ज्यांच्याशी आपला एकदम दिलखुलास असा संवाद झाला, चर्चा झालेली आहे. लोकशाही मराठीच्या वतीनंही आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा की आपल्या माध्यमातून रोहित शर्मा, अष्टपैलू शार्दूल ठाकूर सारखे अनेक असे दिग्गज खेळाडू भारताच्या संघात अजून एक खेळायला- मुलगा माझा जो म्हणजे असं वाटते मध्ये तुम्हाला थांबणं चुकीचं बरोबर. वाटते मला, पण मी सगळ्यात लकी क्रिकेट कोच असेल पूर्ण जगातलं असं मला वाटते. हम्म. कारण एकाच वेळेस वर्ल्ड कपमध्ये 2 डिफरंट कंट्रीला ज्याची मुलं केली असा मी एकच कोच असं मला वाटते. आणि रोहित शर्मा भारतासाठी केला आणि हरमीत सिंग जो केला हा. USA साठी तो माझाही स्टुडंट आहे. त्याच्यामुळे जगातला मग पहिला कोच असेल ज्याचे 2 डिफरंट दोन different कंट्रीला country. 2 मुलं केली. आपण जसं आता उल्लेख केलात की दुसऱ्या कंट्रीसाठी खेळणारे म्हणजे 2 देशासाठी खेळणारे खेळाडू तुमच्या माध्यमातून घडलेले आहेत. तर हरमीत सिंग ज्याचा आता आपण उल्लेख केलात, त्याचे नेमकं काय म्हणजे त्याचा परफॉर्मन्स कुठून सुरू झाला, त्यांनी पदार्पण कसं केलं आउट ऑफ कंट्रीसाठी? आउट ऑफ कंट्री तो आता गेला, हम्म. पण तो मुंबईसाठी गेला म्हणजे भारतासाठी तो अंडर-19 वर्ल्ड कप पण गेला. हरमीत सिंगचं पण असंच झालं की प्रबोधनला तो एप्रिल मेच्या कॅम्पला होता आणि मला मुंबईचे आता सध्या चेअरमन आहेत संजय पाटील, त्यांनी मला फोन केला की असाच एक मुलगा बघितलाय, बघ तुला पाहिजे का? तर मी म्हटलं ठीक आहे पाठवून दे त्याला. तर मी ज्या दिवशी तर तो 7वीत गेला होता आणि ज्यावेळेस मी त्याला बघितलं इमिजिएटली त्याला सांगितलं आई-वडिलांना की तुम्ही ॲडमिशन घ्या शाळेत. पण ते राहत होते मलाडला, ते ॲग्री होत नव्हते. मी म्हटलं नाही काही करायला तुम्ही ॲडमिशन करून घ्या. आणि त्याचंही माझं कौतुक वाटतं की तो मुलगा पुढे जाऊन भारतासाठी अंडर-9 खेळला, मुंबईसाठी रणजी ट्रॉफी केला. पण दुर्दैवाने त्याला इथे तेवढा चान्स मिळाला गेला नाही. तो लास्ट इयर USA जाऊन मायनर लीग खेळला आणि मायनर लीगमधनं तो USAला सिलेक्ट झाला आणि USAसाठी त्यांनी इंटरनॅशनल डेब्यू केला. तर दिनेश सर, आपण आपल्या धावत्या आणि व्यस्त शेड्यूलमधून अमूल्य असा वेळ दिलात, लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, संवाद साधलात. रोहित शर्माचे लहानपणीचे भन्नाट गमतीशीर किस्से देखील आपण सांगितलेले आहेत. पालकांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे, महाराष्ट्राचा आणि देशाचा क्रिकेटचा दर्जा कसा उंचावेल यासाठी काय करणं आवश्यक आहे. लोकशाही मराठीच्या वतीनंही आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा की आगामी काळात शासनाने आपण जे मुद्दे मांडताय त्याची दखल घ्यावी. आपल्याला ज्या ग्राउंडची आवश्यकता आहे, ज्या माध्यमातून खूप सारे चांगले खेळाडू घडू शकतात, ते ग्राउंड देखील आपल्याला मिळो. आणि सोबतच रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड यासारखे उत्तम दर्जाचे खेळाडू जागतिक पातळीवरती भारताकडून उत्तम खेळाडू म्हणून खेळतील, यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.